ब्रेकनंतर पाहूयात पुढची बातमी। वाघांच्या मुद्द्यावर निलेश राणे यांनी वनमंत्र्यांवर टीका केली। आमच्याकडे हत्ती, बिबटे, गवे आणि इतर वन्य प्राणी आहेत, मग कुठल्या आधारावर कोकणात वाघ पाठवले? वन खात्याकडे कोणतेही नियोजन नाही। सफारी उभी करूया अशा मोठमोठ्या गप्पा मारता, पण तेवढे पैसे आहेत का? निलेश राणे यांनी गणेश नाईकांना सवाल विचारला। आमच्याकडे ऑलरेडी बिबटे आहेत, कवे आहेत, हत्ती आहेत, इतर जनावर आहेत। अशामध्ये कुठल्या प्लॅनिंगच्या अंतर्गत हे वाघ तुम्ही आमच्या कोकणात पाठवले किंवा पश्चिम महाराष्ट्रात पाठवले? काय प्लॅनिंग आपलं? त्याच्यावरती काय नियोजन आहे? फॉरेस्ट डिपार्टमेंटकडे अध्यक्ष महोदय ह्याच्याकडे कसलंही नियोजन नाही। आता मग विषय आला सफारीचा। 5000 एकर मध्ये आम्ही सफारी करणार। फॉरेस्ट डिपार्टमेंटकडे अध्यक्ष महोदय ट्रँक्युलायझर घ्यायला पैसे नाहीत। 5000 एकर मध्ये आपण सफारी कधी करणार आहोत? तोपर्यंत जनावरांचा आणि हा जो मानवी संघर्ष आहे हा कधीपर्यंत थांबणार आहे? कधीतरी आपल्याला ह्याच्यावरती उपाय। आपण मोठमोठ्या वार्ता ऐकतोय, AI टेक्नॉलॉजी, आम्ही हेर ठेवलेत। अहो खाली DFOला माहित नाही, अजून रस्त्यांना NOC मिळत नाही। जंगलातून आम्हाला रस्ते काढायचे, जीव वाचवायचे असतील तर त्या लोकांना तिथून बाहेर तर काढावे लागतील।